विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. गेली 4-5 वर्ष हे वाक्य म्हणजे आपल्या व्हिडिओची सुरुवात. बरोबर आहे? म्हणजे मी तुम्हाला सांगू का, की बऱ्याच मुलांचं, बऱ्याच पालकांचं असं कमेंट असतं, की हे वाक्य ऐकलं की फार छान वाटतं. मी तुम्हाला सांगू का, या व्हिडिओचं टायटल काय आहे बघा. थंबनेलमध्ये तुम्ही बघितलंय. काय आहे मला सांगा, की मॅथ्समध्ये 100 पर्सेंटाइल पाहिजे. टार्गेटच 100 पर्सेंटाइलचं आहे. मग होतोय काय नक्की प्रॉब्लेम? प्रॉब्लेम इथं स्टार्ट होतोय. जेईई लेव्हलचे क्वेशन्स विचारतायत. प्रॉब्लेम लेंदी आहेत. सॉल्व्ह होत नाहीयेत. खूप डिफिकल्ट आहेत आणि खूप अवघड आहे मॅथ्स. वेळ पुरतच नाहीये. अरे किती अडचणी. पण मी असताना इथून पुढे तुम्ही इथून पुढे म्हणूया आपण तुमचं टार्गेट सगळं चेंज होणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. मी तुम्हाला सुरुवातीला ना काही फोटो दाखवणार आहे. खूप गरजेचे आहेत ते लक्षात घ्या. बघा इथं जे आहे ना, ओके. हे आहे 10वीचं मार्क लिस्ट. कुणाचं आहे बघा. शिंदे अथर्व सुरेंद्र. इथं आईचं नाव आहे आणि मॅथ्समध्ये 10वीला त्या स्टुडंटला फक्त 50 मार्क आहेत. 100 पैकी 50 मार्क. ओके. सायन्स अँड टेक्नॉलॉजी 53 फक्त. मी तुम्हाला सांगतो हा मुलगा गेली 2 वर्ष माझ्याकडे आहे. ऑफलाईनला होता सॉरी. झालंय शिक्षण पूर्ण. मी येणाऱ्या प्रत्येक पालकाला ना ह्याची माहिती सांगायचो, की हा आमचा टॉपर आहे. 12th मध्ये हा आमचा टॉपर आहे. मी तुम्हाला सांगू का 12th चा रिझल्ट पण लागलेला आहे तुम्हाला माहिती आहे आणि त्याला बघा नाव त्याचं तेच आहे. आईचं नाव वगैरे सगळं सेमच आहे. काही एडिट वगैरे केलेलं नाहीये लक्षात घ्या. ऑफलाईनचा स्टुडंट आहे माझा. मॅथ्समध्ये 94 मार्क आहेत. जिथं 10वीला फक्त 50 होते. इथं जवळ-जवळ पैकीच्या पैकी मार्क पडलेत आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये ठीक स्कोर आहे. जे 95-96% च्या मुलांना जमलं नाही, ते 50% च्या मुलांना करून दाखवलंय. पण हे सगळं ठीक आहे हो. बोर्डची एक्झामला काय कुणीही मार्क पाडते. सीईटीचं काय? इथं बघा तोच स्टुडंट आहे. ओके. अथर्व. आईचं नाव वगैरे सगळं सेम आहे. मॅथेमॅटिक्सचं पर्सेंटाइल 94 आहे. ओके. तुम्ही म्हणाल, तुम्ही तर 100 पर्सेंटाइलचं दिलं होतं टार्गेट 94च पडले की. कमी नाहीयेत ते. ओव्हरऑल पर्सेंटाइल 95.87 आहेत. म्हणजे क्लोज टू 96. हा रिझल्ट आहे. या रिझल्टवर मी खूप खुश आहे. याच्यापेक्षा जास्त 99.94 ची मुलं आहेत. 99.63 चा स्टुडंट आहे. 99 चे कितीतरी स्टुडंट आहेत. पण मी इथं खुश आहे. कारण हा रिझल्ट माझ्यासाठी इम्पोर्टंट आहे. मला याच्यासारखी हजारो मुलं आहेत, मला माहिती आहे, की ते करणार आहेत. पण तुम्ही म्हणाल सर ते म्हणतो ना ते बोलाचंच भात आणि बोलाचीच कढी. आजकालच्या मुलांना मराठी कळतच नाहीये. याचा अर्थ तुम्ही तुमच्या पालकांना विचारा. बऱ्याच जणांना वाटतं ठीक आहे हो बोलणं सोपं आहे. करायचं कसं काय? याच्या मागचं एकच माझं ध्येय काय तुम्हाला मी सांगतो. ध्येय म्हणण्यापेक्षा एकच माझी इच्छा आहे, की तुम्ही टेक्स्ट बुक व्यवस्थित सॉल्व्ह करायचंय. मी सांगेल ते प्रॉब्लेम तुम्हाला करायचे आहेत. आणि हे सगळे प्रॉब्लेम आम्ही क्रॅश कोर्समध्ये घेतोय. डेमो लेक्चर उद्या जे मिळणार आहे ना, त्यात हे सगळे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दिलेत. तुम्ही बघायचं आहे. पण मी तुम्हाला सांगू का, मी हे लेक्चर तयार करायच्या अगोदर मी एवढं खुश होतो ना, रिझन काय? मी जे न्यूमेरिकल्स पी-वाय-क्यूज घेतले 2023, 2022 आणि 2021 लेटेस्ट क्वेशन घेतले ना, हे सगळे क्वेशन मला पुस्तकात सापडलेत. ओके. त्या टाइपचेच क्वेशन सापडलेत. अगदी आहेत तसे सुद्धा सापडलेत लक्षात घ्या. बघा ना, रूट, रूट, रूट इथे पण आहे का बघा रूट, रूट, रूट या सगळ्याचं उत्तर काय येतं तुम्हाला सांगू का? रूटमध्ये जे फंक्शन आहे ना, बघा रूटमध्ये जे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये येतं आणि डिव्हाइडेड बाय 2y-1. क्रॅश कोर्समध्ये ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेत. इथे पण याचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये येणार आणि डिव्हाइडेड बाय 2y-1 येणार. ओके. इथं पण तसंच दिलंय. सगळ्यात महत्वाचं हा न्यूमेरिकल, हे न्यूमेरिकल सगळे एकसारखे आहेत. मग मी ह्याचं उत्तर पटकन सांगू शकतो. एक्सचं डेरिव्हेटिव्ह कोण आहे? 1. sin xचं डेरिव्हेटिव्ह कोण आहे? cos x. ओके. 1 मायनस cos x आणि डिव्हायडेड बाय ट्वाइस y-1 आहे की नाही? मी तुम्हाला सांगतो, हा एक प्रॉब्लेम जाऊ दे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. नीट बघा हा प्रॉब्लेम मी पी-वाय-क्यूज मधून घेतलेला आहे आणि सेम टू सेम प्रॉब्लेम पुस्तकात ना सॉल्व्ह करून दिलेला आहे. चेक करा प्लीज. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एक्स रेस टू 4 प्लस आणि केवढं दिलंय. मी तुम्हाला आता सोडवून दाखवतो आणि क्रॅश कोर्समध्ये असंच होणार आहे. वेगळ्या टेक्निक असणार आहे. त्याला तुम्ही जुगाड म्हणा, शॉर्टकट म्हणा, काहीही म्हणा. पण मी काय म्हणेन डोकं वापरायचंय. इथं बघा काय दिसतंय आपल्याला, इथं दिसतंय एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इक्वल्स टू 1 आणि त्याच्यानंतर ज्यांनी जो उद्योग केलाय ना, तो मला करायचा नाहीये. आता मी काय करतोय बघा.
एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इक्वल्स टू 1 काढा डेरिव्हेटिव्ह. मग एक्स वाय इक्वल्स टू 1चं डेरिव्हेटिव्ह 1च येणार आहे. आता इथं प्रूव्ह दॅट वेगळं होतं. इथं डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. इथं डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू तुम्ही म्हणाल -1/x³ ऑप्शनच कुठं नाहीये. पण आता गंमत बघा ना, इथं बघा. प्रॉडक्ट रूल. फर्स्ट टर्म तशीच डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म. पुन्हा सेकंड टर्म तशीच डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट टर्म इक्वल टू 0. प्लस वायचं मायनस वाय होईल. इंटू एक्सचं पुन्हा अपॉन एक्स होणार आहे. व्हिडिओ लेक्चरमध्ये 5-5, 10-10 मिनिटात मी व्यवस्थित ते प्रॉब्लेम व्यवस्थित एक्सप्लेन केलेले आहेत, लक्षात घ्या. डेमो लेक्चर उद्या तुम्हाला बघायचंच आहे. पण थांबा ना. आहे तसा पुस्तकातला प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 5x प्लस 1 3 मायनस एक्स एक्स स्क्वेअर 5x प्लस 1 आहे तसा पेज नंबर 28 काढा पुस्तकात. आहे तसं न्यूमेरिकल आहे पुस्तकात. इथं 3 प्रश्न आलाय. मग आता मला सांगा कोण रोखणार आहे? डेरिव्हेटिव्ह, वेक्टर, लाईन, प्लेन, मॅट्रायसेस. मॅट्रायसेस तर माझे शॉर्टकट आहेतच. माझे नाही आहेत, लक्षात घ्या. ते मला ऍक्च्युली मी पुस्तकातूनच शोधलेत. दिनेश पब्लिकेशन. आपल्या दिनेश सरांचं नाहीये ते. दिनेश पब्लिकेशन हे वेगळं आहे, लक्षात घ्या. तर प्रत्येक न्यूमेरिकलला शॉर्टकट दिलेत. पण प्रॅक्टिस शिवाय ते शॉर्टकट लक्षात राहत नाहीत. मग तुम्ही क्रॅश कोर्स घेणार आहे मला माहिती आहे. क्रॅश कोर्समध्ये तुम्ही माझ्यावर अभ्यास करणार आहे. ते तुमच्या नोट्स असणार आहे. ते पुन्हा तुम्ही रिव्हाईज करणार आहे आणि आपण 100% मिळवायचेच आहेत. आहे तसं न्यूमेरिकल आहे. थांबा मी अजून भरपूर एक्झाम्पल्स आहेत. जवळ सगळेच न्यूमेरिकल्स. हे पुस्तक बघा, सॉरी हे न्यूमेरिकल बघा. पेज नंबर 64 वरती आहे तसं न्यूमेरिकल आहे. एक्स इक्वल्स टू आन्सर एक्स मायनस वाय एक्स लॉग एक्स. एक्स मायनस वाय एक्स लॉग एक्स. कॉन्फिडन्स थोडा वाढलाय. सगळे प्रॉब्लेम सोडवूया ना. आणि सगळ्यात महत्वाचं मग YouTubeवर 15 व्हिडिओ जे आहेत, मी डेमो काय म्हणूया आपण अगदी फ्री मध्ये दिलेले आहेत, लक्षात घ्या. बोर्डची तयारी म्हणून मी घेतोय. मग तिथेच आपली सीईटीची पण तयारी होतेच, हे लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. लॉग एक्स प्लस वाय लॉग एक्स वाय ए आणि ए हा कॉन्स्टंट आहे बघा. लॉग एक्स प्लस वाय लॉग एक्स वाय पी पी हा कॉन्स्टंट आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का सेम मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर आन्सर आहे. मग मी याचा आन्सर सांगू का -16/4 -4 आन्सर आहे. हो, ह्यात व्हॅल्यू पुट केलं रे मी एक्स आणि वायच्या. पण थांबा, हे जे न्यूमेरिकल्स आहेत ना, हे पण मी YouTubeवरच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. तुम्ही प्लीज फॉलो करा ती सीरीज. रोज 15-20 मिनिटाचे माझे व्हिडिओ आहेत YouTubeवरचे. बघा, वेळ द्या. ओके, अजून थांबा, अजून थांबा. हे न्यूमेरिकल एक टाइप आहे, लक्षात घ्या. त्या टाइपचं न्यूमेरिकल तुम्हाला इथं दिसतंय अपॉन 13. पण 5x आहे, तर इथं 12x आहे. इथं 12 इंटू रूट आहे, इथं 5 इंटू रूट आहे रे. थोडं बदल आहे, पण टाइप ओळखता आला म्हणजे बास ना. चला हे न्यूमेरिकल बघा. आणि आता मी थांबणार आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे. पेज नंबर 45 काढा. मी थांबणार आहे. तुम्हाला ना हे पुस्तक ओपन करायचंय. ओके, हे पुस्तक आहे ना? नसलं तर घ्या लवकर विकत. हे ओपन करायचं आहे. पेज नंबर 45 आणि 45 आणि 46 पेज हे त्यांनी सोडवून दिलेलं आहे. नंतर मी तुम्हाला सोडवून देणार आहे, लक्षात घ्या. देऊ? बघा. मी करणार आहे स्क्वेअर. मग एक्सचा स्क्वेअर येणार आहे ए इंटू साइन इनव्हर्स टी. मी वायचा स्क्वेअर दॅट इक्वल्स टू ए इंटू कॉस इनव्हर्स टी. चला मी असं करतो, दोघांची ऍडिशन करतो. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. यात याची आणि याची ऍडिशन करताना मी ए कॉमन काढतो आणि त्याच्या पुढे लिहिलंय काय मी π/2. हे कसं काय आलं? कारण साइन स्क्वेअर टी प्लस कॉस साइन इनव्हर्स टी प्लस कॉस इनव्हर्स टी ची व्हॅल्यू असते π/2. मग क्रॅश कोर्सच्या डेमो लेक्चर मध्ये या टाइपचे 4-5 प्रश्न मला सापडलेत. तुम्ही बघा. मग आता झालं काय? किती सोपं डेरिव्हेटिव्ह येणार आहे. आता एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x येणार, वाय स्क्वेअरचं येणार 2y dy बाय dx. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 0. मग आता हे 2 कॉमन काढून ते पण कॅन्सल करा. म्हणजे x प्लस वाय dy बाय dx इक्वल टू 0. मग प्लस एक्सचं मायनस एक्स होईल आणि इंटू वायचं अपॉन वाय होईल, लक्षात घ्या. आणि तुम्हाला आन्सर मिळेल. मी तुम्हाला सांगू का? याचा स्क्वेअर केला, त्याचा स्क्वेअर केला, दोघांची मी ऍडिशन केली, ए मी कॉमन काढलं, π/2 कॉन्स्टंट मिळालं, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काढलं. पण आता शांतपणे लक्ष द्या. मग माझं आन्सर येते dy बाय dx इक्वल्स टू प्लस एक्सचं इकडं मायनस एक्स होणार आहे. ओके, आणि इंटू वायचं अपॉन वाय. माझा आन्सर तर या आन्सर पेक्षा थोडंसं वेगळं दिसतंय. ओके, थांबा, थांबा. ऍक्च्युली मी गणित घेतलंय. थोडंसं वेगळं दिसतंय. नाही, वेगळं आहे. इथं शांतपणे बघा.
काही हरकत नाहीये. काही हरकत नाहीये. हे आन्सर वेगळंच आहे. कारण ते न्यूमेरिकल वेगळंच आहे. पण आता तुम्ही म्हणाल, "सर, थांबा ना, उलटं बरं झालंय." आता मी काय करतोय बघा. याचा स्क्वेअर केला, एक्स स्क्वेअर इक्वल्स टू ए रेज टू साइन इन्व्हर्स टी, कॉमा वाय स्क्वेअर इक्वल्स टू ए रेज टू कॉस इन्व्हर्स टी. ओके. दोघांचा मी प्रॉडक्ट करणार आहे आता मी. इथं ॲडिशन केली, इथं प्रॉडक्ट करतो. एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर दॅट इक्वल्स टू ए रेज टू साइन इन्व्हर्स टी इंटू ए रेज टू कॉस इन्व्हर्स टी. ओके. आता शांतपणे मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या व्यवस्थित. काय करायचंय माहितीये का, की तुम्हाला एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर दॅट इक्वल्स टू हे जे आहे ना, तुम्हाला माहिती आहे प्रॉपर्टी की ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन असेल तर ए रेस टू एम प्लस एन येणार. मग मी तुम्हाला सांगू का, इथं ए रेस टू साइन इनव्हर्स प्लस कॉस इनव्हर्स म्हणजे पाय बाय 2 येणार. काढा स्क्वेअर रूट, मग एक्स वाय इक्वल्स टू रूट मध्ये ए रेस टू पाय बाय 2 येणार. ओके. आता डेरिव्हेटिव्ह काढा. फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द एक्स वन येणार आणि दॅट इक्वल्स टू 0. आता प्लस वायचं मायनस वाय होईल आणि इंटू एक्सचं अपॉन एक्स येईल. मग हे आन्सर बरोबर आहे. आता मला पण वाटायलंय घाई गडबडीत क्रॅश कोर्स मध्ये न्यूमेरिकल चुकलं काय माझं? बघूया आपण. मी तुम्हाला सांगतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का क्रॅश कोर्सचा व्हिडिओ तयार केल्यानंतर मी हे घेतोय रिझन काय त्याच्या मागचं, की न्यूमेरिकल्स रिपीट होतायत. मग जास्तीत जास्त न्यूमेरिकल्स रिपीट होतायत लक्षात घ्या. माझ्याबरोबर अभ्यासाला सुरुवात करा. 100% मिळवायचे तुम्हाला. ऑल द बेस्ट.